नमस्कार मित्रांनो, मी अर्णव माने. आज जागतिक महिला दिनानिमित्त आज मी माझ्या आईची मुलाखत घेणार आहे. माझ्या आईचे नाव सीमा माने आहे. तर चला मुलाखत सुरू करूया. तर आई, प्रथम तुला जागतिक महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. तर मला आजच्या दिनानिमित्त काही प्रश्न पडले होते, तर मी तुला विचारू. तर माझा पहिला प्रश्न असा होता की हा जागतिक महिला दिन का साजरा केला जातो, म्हणजे याची सुरुवात कुठून झाली? जसं की प्रत्येक दिवस हा सेलिब्रेट केला जातो, तर त्या इतिहासामध्ये त्या प्रत्येक दिवसाचं काहीतरी एक महत्त्व असतं, काहीतरी एक घटना, अशी विशेष घटना घडून गेलेली असते. तशीच तुला थोडीफार माहिती असेल की 8 मार्चला कुठे? न्यूयॉर्कमध्ये. येस, 1908. येस, 8 मार्च 1908ला न्यूयॉर्कमध्ये एका महिला कामगारांनी एक आंदोलन केलं होतं की त्यांना त्याच्यामध्ये 10 तास कामाची वेळ आणि महिलांचं जे हक्क आहेत त्यांच्याविषयी, त्यांना स्वतःच्या हक्कांविषयी त्यांना बोलायचं होतं. त्यामुळे त्यांनी एक आंदोलन केलं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलं होतं की त्यांना लिंग, वर्ण आणि मतदानाचे समान हक्क हे सर्व मिळावं. तर त्या संदर्भात त्यांनी जे आंदोलन केलं 8 मार्चला, त्याचाच रिझल्ट म्हणून त्यानंतर तिथल्या जे प्रतिनिधी होते, त्या देशाचे जे ज्युरीन म्हणून होते, त्यांनी त्या दिवसाला जागतिक महिला दिन म्हणून घोषित केलं. म्हणजे ओव्हरऑल इंटरनॅशनलच हा साजरा होतो का? तर तुझ्यामुळे मला आज खूप चांगली माहिती मिळाली. तर मला दुसरा प्रश्न असा होता की म्हणजे तू तशी बिझनेस वुमनसुद्धा आहेस, तर मग तू ज्यावेळेस बिझनेस स्टार्ट केला त्यावेळेस माझ्या मनात चालू होतं की आईने ज्यावेळेस बिझनेस स्टार्ट करावा त्यावेळेस आईने बोर्डवर माझं नाव यावं. तर मग तुला कसं कळालं की म्हणजे तू अर्णव एंटरप्राइजेस ठेवलंस, तर मग तुझ्या मनात काय आलं ज्याने की तू असं व्यवसाय सुरू करायचा ठरवलंस? ओके. तर प्रत्येक आई ही आपल्या परिवारासाठी किंवा प्रत्येक स्त्री आपल्या परिवारासाठी पूर्ण तन मन धनाने मनापासून पळत असते, अथक प्रयत्न करत असते की सर्वांना सुखात आनंदात कसे ठेवता येईल आणि घर आणि काम दोन्हीचा बॅलन्स समतोल राखून ती परिवाराला सोबत घेऊन पुढे जात असते. तर माझा थोडंफार इतिहास सांगायला गेलं तर माझं शिक्षण तुला माहीतच आहे की मी एक मायक्रोबायोलॉजिस्ट आहे. तर सुरुवातीच्या काळामध्ये मी देखील फार्मामध्ये ॲज अ मायक्रोबायोलॉजिस्ट मी काम केलं. नंतर जेव्हा मी IT कंपनी जॉईन केली, तू खूपच लहान होता. तर मग तू लहान असल्यामुळे तिथे नाईट शिफ्ट असताना तुला सांभाळण्यासाठी कोणीच मला माझ्यासोबत सिटीमध्ये, मुंबईमध्ये येऊन राहणार शक्य नव्हतं. तर मग माझ्यासमोर दुसरा प्रश्न असा होता की एकीकडे तुझी काळजी मला वाटायची आणि मग दुसरीकडे मला माझं करिअर पण करणं होतं. तर त्यामुळे मी असं ठरवलं की आपण जॉब सोडूयात आणि मुलाचा सांभाळ करत करत काम करता येईल. तर ह्या उद्देशाने मी आपले सेवा केंद्र चालू केले होते आणि मग त्याचं नावच त्याला मग मी तुझ्या नावाने सुरुवात केली. तर थँक्यू. तू माझ्या त्यावेळेस मनाचं केलं. माझी तीच इच्छा होती की तू तसं करशील. तर असंच आपण म्हणजे पुढचा प्रश्न घेऊयात. तर माझा पुढचा प्रश्न असा आहे की तुझ्या आयुष्यात किंवा प्रवासात, तुझ्या आयुष्याच्या प्रवासात काय अडचणी आल्या किंवा तुझं आयुष्य कसं ठरलं? सगळ्यांचंच आयुष्य तसं संमिश्र असतं. त्यातल्या त्यात स्त्रियांना थोडे वेगळे चॅलेंजेस येतात आयुष्यामध्ये. जसं की आत्ताच मी तुला सांगितलं की लग्नानंतर जेव्हा करिअर करत असतो आपण, तेव्हा मुलाचा सांभाळ आणि मग त्याच पद्धतीने माझ्या आयुष्यामध्ये
हाच एक अडचण अशी आली की तुझे बाबा पुण्यामध्ये जॉब करायचे, मी मुंबईला जॉब करायचे आणि मग तेव्हा माझ्यासोबत तिथे येऊन राहण्यासारखं तुझा सांभाळ करण्यासाठी मदत करणारं असं कोणी येऊ शकत नव्हतं. डेची शिफ्ट असेल तर डे केअरला ठेवू शकतो, पण नाईट शिफ्ट जर असेल तर कुठे ठेवणार लहान मुलाला. त्यामुळे सतत एक काळजी असायची, द्विधा अवस्था असायची मनाची की वर्क बॅलन्स आणि तुझं कसं सांभाळ करणं असं. सो मग पण मी कधी हार मानली नाही. प्रत्येक परिस्थितीवरती मात करत करत मी पुढे लढत राहिली. आपण स्वतःला जर खंबीर आणि स्ट्रॉंग ठेवलं आणि आपल्या आयुष्यामधली ध्येय जर आपण निश्चित केले ना, तर कधीच आपण जीवनामध्ये हारू शकत नाही. आपण नेहमी जिंकत जातो. म्हणून नेहमी आपण स्वतःला स्ट्रॉंग बनवत राहायचं असतं. आता आज मी तुझ्यामुळे स्ट्रॉंग आहे, तुझ्यासारखाच. तर आई, म्हणजे माझा अजून एक प्रश्न आहे की सशक्त महिला म्हणजे काय? ओके. पूर्वीच्या काळी कसं होतं की महिला फक्त चूल आणि मूल एवढंच करत असायच्या, की त्या फक्त म्हणजे हाऊसवाईफ है ना, म्हणजे घरी फक्त मुलांचा सांभाळ करणं, सर्वांना टिफिन वगैरे देणं. आणि पूर्वीच्या महिला जास्त करून फायनान्शियली स्टेबल नव्हत्या, म्हणजे त्या कमवण्यासाठी घराबाहेर जात नसायच्या. म्हणजे घरचे जे करता पुरुष असतात, वडील लोक, ते लोक कमवायचे. मग त्यामुळे त्या खूपच डिपेंडंट राहू लागल्या ना पुरुषांवर. मग त्यामुळे त्यांचं समाजातलं एक स्थान जे होतं ते त्यांना दुय्यम दर्जा मिळत होता. जसं की आजची नारी आपण बघतोय की ती स्वतः कमवते पण आणि घर पण सांभाळते. त्यामुळे ती स्वतःचे निर्णय देखील स्वतः घेऊ शकते आणि स्वतःसाठी सुद्धा आणि परिवारासाठी ती स्वतः खर्च सुद्धा करू शकते. पण पूर्वी तिला स्वतःसाठी सुद्धा खर्च करण्यासाठी दुसऱ्या पुढे हात पसरावे लागायचे. म्हणूनच महिला सशक्तीकरण हे त्यासाठी गरजेचं आहे की ती महिला जी आहे ती स्वावलंबी बनली पाहिजे, म्हणजे स्वतःच्या पायावरती स्वतः उभी राहिली पाहिजे. असं आहे. मला आत्ता कळालं. आई, महिलांनी स्वतःसाठी काय केलं पाहिजे? आणि त्यातच अजून एक की तू महिलांना किंवा इतरांना काय सल्ला देशील? तर माझा हाच सल्ला असेल की घर परिवार यांचं सगळ्यांचं सांभाळ करता करता स्वतः देखील आनंदी राहा, स्ट्रॉंग राहा. आणि कारण स्वतः आपण आनंदी असू तर परिवाराला आनंदी ठेवू शकतो. आणि घरचं सर्वांचं करता करता आपण देखील स्वतःला वेळ दिला पाहिजे. हो. तसंच माझा तुला देखील एक सल्ला असेल की तू महिलांचा, मुलींचा आदर केला पाहिजे. महिला म्हटलं की मग आपल्या घरामध्ये असलेली आई, बहीण, आजी, आत्या, मामी, काकी यांच्यासोबत आपल्या शाळेतल्या ज्या मैत्रिणी असतील त्यांचा सुद्धा आपण आदर केला पाहिजे. कारण महिलांना जे काही दुय्यम स्थान जे होतं, महिला ज्या एक वेगळ्या पद्धतीचं स्ट्रगल करतात की घर आणि बाहेरचं काम या दोन्हीचं जे समतोल राखतात ते त्यांच्यासाठी खूप चॅलेंजिंग असतं. तरी देखील त्या स्वतःला सिद्ध करत असतात. त्यामुळे माझं तुला हेच सांगणं असेल की तू सर्वांचा आदर राखावा. आणि महिला दिनानिमित्त मी सर्व इतर महिलांना देखील शुभेच्छा देऊ इच्छिते. धन्यवाद. तर आजची ही मुलाखत आईसोबतची चांगली झाली आणि मला आज भरपूर गोष्टी कळाल्या की मी इथून पुढे आई सर्व महिलांना आदर देईल, रिस्पेक्ट देईल. आणि आज मला सशक्ती महिला काय असतं ते सुद्धा कळाले. मला भरपूर गोष्टी कळाल्या आज तुझ्यामुळे. त्याबद्दल धन्यवाद. आणि तू तुझा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. वेलकम.